जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, द पुणे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सचिन जाधव आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. आपली जी वनरक्षकची जी सिरीज सुरू झालेली आहे त्यामधील आज आपल्याला शिफ्ट डे तिसरा दिवस आणि त्यामधील शिफ्ट क्रमांक 2 म्हणजेच 4/8/2023 रोजी जी वनरक्षकचा जो पेपर झालेला आहे शिफ्ट क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. ओके, आता चला आपण स्टार्ट करू. याच्यामध्ये टोटल 15 प्रश्न येतात. यातील प्रश्नांना आपण काय करू, स्टार्ट करू. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलेलं असं लक्षात ठेवा, तुम्हाला वनरक्षकचा पॅटर्न काय होतो, सेम पद्धतीचा आहे. सेम पद्धतीचेच प्रश्न सगळ्या एक्झाम मध्ये म्हणजे सगळ्या शिफ्ट मध्ये विचारलेले आहेत. अशा स्वरूपाचे नेक्स्ट सुद्धा ज्यावेळेस वनरक्षकचे होईल तिथे येण्याचे चान्सेस मॅक्झिमम आहेत, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता इथं काय दिले पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक्स फॉर गिव्हन सेंटेन्स, मार्क नो आर्टिकल इफ देअर इज नो रिक्वायरमेंट ऑफ द आर्टिकल. म्हणजे याचा अर्थ हा जो प्रश्न विचारलाय कशावरती विचारलेला आहे, आर्टिकल वरती विचारलेला आहे. कशावरती विचारलाय, आर्टिकल. आता आर्टिकल म्हटल्यानंतर इथं काय दिलंय, डॅश लाईट्स आर डिम ऍट द रेस्टॉरंट. ओके, कुठल्या लाईट बद्दल बोललेलं आहे मला सांगा बरं, कुठल्या लाईट बद्दल बोललेलं आहे, रेस्टॉरंटच्या लाईट बद्दल बोललेलं आहे. आणि ज्या स्पेसिफिक गोष्टीबद्दल आपण बोलत असतो त्यावेळेस आपल्याला जे आर्टिकल यूज करायचंय ते असतं द आर्टिकल. कुठलं असतं लक्षात ठेवा, द. याचं जे उत्तर आहे ते कुठलं येईल, ऑप्शन नंबर 2 हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 2. का तर स्पेसिफिक बद्दल बोलतोय, कुठल्या रेस्टॉरंटच्या लाईट बद्दल बोलतोय आपण. समजतंय? चलो नेक्स्ट, select the most appropriate verb to fill in the blanks for the given sentence. My doctor advised me to dash smoking. आता इथं टू आलाय, लक्षात ठेवायचं इन्फिनिटिव्हची कन्सेप्ट अशी असते की टू बरोबर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं असतं. क्रियापदाचं पहिलं रूप आपल्याला शोधायचंय. टू असेल तर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचंय. इथं आयएनजी आहे, हे क्रियापदाचं चौथं रूप आहे. हे येणार नाही, कट करा. हे गिव्ह येऊ शकतं का, येऊ शकतं, कारण क्रियापदाचं किती रूप आहे, पहिलं रूप आहे. हे गिव्ह येईल का, नाही येणार, का कारण क्रियापदाचं दुसरं रूप आहे, त्यामुळे हाही ऑप्शन कट झाला. गिव्हन येईल का, नाही येणार, का कारण हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. ओके, मग या ठिकाणी जे उत्तर आलं ते किती आलं, ऑप्शन नंबर 2. पहा किती साधं सिंपल आहे. इथं मॅक्झिमम मुलांनी काय केलं असतं, ऑप्शन्स याच्यामध्ये टाकले असते आणि त्याचा मराठीत अर्थ ट्रान्सलेट केला असता आणि नंतर तुम्हाला जे मनाला बरं वाटतंय किंवा ऐकायला बरं वाटतंय, वाचायला बरं वाटतंय तर तो तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केला असता. अशा प्रकारचे इंग्लिश तुम्ही आतापर्यंत करत आलात. तर या ठिकाणी तुम्हाला कन्सेप्टने जायचंय. कशाने जायचंय, कन्सेप्टने जायचं. तर कन्सेप्ट काय सांगते, टू बरोबर क्रियापदाचं किती रूप घ्यायचंय, पहिलं रूप घ्यायचं आहे. ही काय कन्सेप्ट आहे, याला म्हणायचं इन्फिनिटिव्ह कन्सेप्ट. कुठली कन्सेप्ट म्हणायचं, इन्फिनिटिव्ह. ओके, क्लिअर, समजतं सर्वांना. चलो नेक्स्ट, चूज अन ऑप्शन्स विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिव्हन वर्ड सेंटेन्स फ्रेज आउट ऑफ गिव्हन ओपिनियन्स, गिव्हन ऑप्शन्स. ओके, काय दिलेले पहा, एक्झामिनेशन ऑफ द डेड बॉडी. जे एक्झामिनेशन, डेड बॉडीचं जे एक्झामिनेशन केलं जातं त्याला काय म्हणायचं, अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला काय केलेला आहे, विचारलेला आहे. डेड बॉडीचं काय केलं जातं लक्षात ठेवा, एक्झामिनेशन करतात त्याला काय म्हणायचं, ॲटोप्सी म्हणतात. काय म्हणतात लक्षात ठेवायचं, ॲटोप्सी. काय म्हणायचंय, ऑटोप्सी. या ठिकाणी सर्जरी म्हणजे काय, शस्त्रक्रिया. बायोप्सी, आता लक्षात ठेवा बायोप्सी म्हणजे काय असतं, ज्यावेळेस शरीराचा एखादा तुकडा आपल्या शरीराला ज्यावेळेस गाठ आलेली असते आणि ती गाठ नेमकं नॉर्मल गाठ आहे का कॅन्सरची गाठ आहे ही पाहण्यासाठी डॉक्टर काय करतात, त्या गाठीचा काही तुकडा एक काय करतात, एक्झामाइन करतात, म्हणजे चेक करतात, पाहतात, टेस्टिंगला पाठवतात आणि ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हणायचं बायोप्सी. त्याला म्हणायचं काय, बायोप्सी. जनरली बायोप्सी ही प्रोसेस कॅन्सरच्या डायग्नोसिससाठी काय केली जाते, वापरली जाते. आणि नंतर आहे ऑपरेशन. ऑपरेशन म्हणजे सुद्धा काय, शस्त्रक्रिया. तर लक्षात ठेवा, एक्झामिनेशन ऑफ अ डेड बॉडी इज नोन ॲज ऑटोप्सी. काय म्हणायचंय, ऑटोप्सी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, चूज अन ऑप्शन्स विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिव्हन वर्ड सेंटेन्स फ्रेज आउट ऑफ द गिव्हन ऑप्शन्स. ओके, जे दिलेलं आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. रोहित इज ग्रीडी फॉर मनी, हिज कलिग्स कॉल्ड हिम. ओके, काय म्हणतात लक्षात ठेवा, पहिला ऑप्शन आहे स्पेनथ्रिफ्ट, सायनिक, स्प्लेंडिड आणि एव्हरेसियस. ओके, आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, जो कमी खर्च करतो किंवा स्वतःपुरताच विचार करतो, म्हणजे कुठेही गेला तर स्वतःपुरताच विचार करणारा जो व्यक्ती असतो अशा व्यक्तीला काय म्हणायचंय, एव्हरेसियस म्हणायचं. काय म्हणायचंय, एव्हरेसियस. ओके, लक्षात ठेवा. आणि जो जास्त खर्च करतो प्रमाणापेक्षा स्वतःचा विचार न करता याला म्हणलं जातं स्प्लेंडथ्रिफ्ट. काय म्हणायचं, लक्षात ठेवायचंय, स्प्लेंडथ्रिफ्ट. मग याचं जे उत्तर आहे ते या ठिकाणी उत्तर किती, ऑप्शन नंबर 4 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. ओके, ऑप्शन नंबर 4 म्हणजे काय, तुमचं करेक्ट उत्तर आहे. ओके, त्यानंतर चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो मेन्शन वर्ड ऑफ. ओके, जो दिलेला शब्द आहे त्याचा काय सांगितलं, मिनिंग सांगितलेला आहे. तर काय दिलेलं आहे त्या ठिकाणी, कुठला शब्द दिलेला आहे, रिडंडंट. काय दिलंय लक्षात ठेवा, रिडंडंट. रिडंडंट म्हणजे काय, आवश्यकता नसताना जास्तीचं.
म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला आवश्यक नाही तरी पण तुम्हाला मिळालेली एक्स्ट्राची गोष्ट त्याला म्हणतात रिडंडंट, अननेसेसरी, त्याला काय म्हणायचं अननेसेसरी. इनसफिशियंट आहे का नाहीये. इनसफिशियंट म्हणजे तुम्हाला आवश्यक नाही, आवश्यक असणारी गोष्ट ज्या प्रमाणात आवश्यक पाहिजे पण त्या तेवढी पण प्रमाणात मिळत नसेल त्याला आपण म्हणतो इनसफिशियंट. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर मग याचा अननेसेसरी, रिडंडंट म्हणजे काय लक्षात ठेवायचंय कुठलं अननेसेसरी, काय लक्षात ठेवायचंय अननेसेसरी. ओके ठीक आहे तर लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट पहा, चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द गिव्हन वर्ड्स फ्रॉम अमॉंग द 4 गिव्हन चॉईसेस ऑफ द कन्स्ट्रक्ट सेंटेन्स. ओके पॅराजंबल वरती प्रश्न विचारलेला आहे. कशावरून कळाला, इथं तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहेत त्यावरून तुम्हाला कळतंय की आपला हा जो प्रश्न आहे कशाचा आहे, पॅराजंबल वरती विचारलेला आहे. आणि पॅराजंबल वरती ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचंय की कुठल्या ऑप्शननी वाक्याची सुरुवात झालेली त्याच ऑप्शनने आपल्याला वाक्याची सुरुवात करायचा प्रयत्न करायचा आहे. आता इथं पहा, इथं डी नी वाक्याची सुरुवात केली, इथं ई नी वाक्याची सुरुवात केली, इथं बी नी वाक्याची सुरुवात केली आणि इथं बी नी वाक्याची सुरुवात केलेली आहे. ओके वाक्याची सुरुवात कशाने केली लक्षात ठेवा, डी आणि कशाने, या दोघांनी केलेली आहे. आता लक्षात ठेवायचे एक ट्रिक सांगतो मी तुम्हाला, परीक्षेला ज्यावेळेस काही येत नाही त्यावेळेस काय ट्रिक्स असते एक लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत नाही, ज्यावेळेस तुम्हाला काय येते लक्षात ठेवायचंय, प्रश्नाचं उत्तर येत नाही त्यावेळेस सारखे ऑप्शन जे असतात त्याच्यामध्ये शक्यतो उत्तर असण्याचे चान्सेस असतात. ही ट्रिक्स लक्षात ठेवायची. पेपरला जाताना ही ट्रिक्सचा वापर केला तर बऱ्यापैकी उत्तर तुमचे बरोबर येऊ शकतात. 100% येणार नाही पण 90%, 80% त्या ठिकाणी बरोबर येतील. इथं डी आहे, इथं एफ आहे, इथं बी आहे, इथं बी आहे, म्हणजे याचा अर्थ 100% जे उत्तर आहे तुमचं बी मध्ये किंवा 3 मध्ये किंवा 4 मध्ये असेल. का, कारण वाक्याचा स्टार्ट दोन्ही ठिकाणी काय झाले सेम झालेला आहे. इथं येण्याचे चान्सेस काय आहेत कमी आहे, इथं येण्याचे चान्सेस काय आहेत कमी आहेत. तरी आपण वाक्यामध्ये बघू, स्टार्ट करू डी नी. डी मध्ये काय दिलंय, डी मध्ये दिलंय टू प्रोटेक्ट. आता टू प्रोटेक्ट दिलेलं आहे, वाक्याचा स्टार्ट जनरली इन्फिनिटिव्हनी कन्सेप्ट होत नसतो. ओके टू प्रोटेक्ट, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 कट झाला. त्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे या ठिकाणी ई दिलेलं आहे. काय दिलं ई, इथं वाक्याचा स्टार्ट क्रियापदाने होत नसतो कारण या ठिकाणी तुम्हाला कुठंच क्वेश्चन मार्क दिसत नाही, म्हणजे याचा अर्थ वाक्याचा स्टार्ट एच नी होणार किंवा हॅवनी होणार नाही, हेल्पिंग व्हर्बनी होणार नाही, म्हणजे हाही ऑप्शन तुमचा या ठिकाणी गेलेला आहे. बरोबर ठीक आहे. मग आता ह्या दोघांमध्ये पाहू. इथं बी 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 म्हणजे काय दिलंय वाक्य बघा, मेनी कंट्रीज वर्ल्ड वाईड, हे तुमचं वाक्याचा स्टार्ट आहे. ओके आता इथं कोण दिलेलं आहे, इथं ई दिलेलं आहे आणि इथं कोण दिलेलं आहे, ए दिलेलं आहे. आता पहा मला सांगा, इथं ई दिलाय, ईच्या शेवटी कोण आहे बरं, इथं ऑन आहे, ईच्या शेवटी कोण आहे, बी नंतर समजा आपण ई घेतलं, बी नंतर आपण कोण घेतला, ई जर घेतला तर काय होऊ शकतं लक्षात ठेवा, इथं कोण आहे, ऑन आहे, कोणी लक्षात ठेवा ऑन. ऑन जे आहे, ऑनच्या नंतरचं जे वाक्य म्हणजे ई नंतर लक्षात ठेवा, ह्या वाक्याने जर स्टार्ट केलं सीनी, ई नंतर सी जर घेतलं चालेल का, टू ऑन काय आहे प्रिपोजिशन आहे, फ्रॉम पण काय आहे प्रिपोजिशन आहे, म्हणजे ई नंतर सी नकोय आपल्याला, काय नकोय लक्षात ठेवायचं, ई नंतर काय नकोय आपल्याला लगेच सी नकोय, ई नंतर आपल्याला लगेच कोण नकोय, सी नकोय. पण इथं पाहिलं तर ई नंतर लगेच कोण आलाय, सी आलाय. का बरं समजलं का तुम्हाला, कारण हे वाक्य संपल्यानंतर कोणतं वाक्य, सीचं वाक्य सुरू होणार आहे. इथं ऑन आहे आणि लगेच असं फ्रॉम असं चालतं का, नाही चालत. का, कारण ऑन नंतर फ्रॉम, ऑन हे तुमचं प्रिपोजिशन आहे आणि लगेच दुसरं प्रिपोजिशन असेल का, नसेल. ठीक आहे, त्यामुळे हा ऑप्शन तुमचा काय होतोय, ऑटोमॅटिक कट होतोय. तर उत्तर किती भेटलं तुम्हाला, ऑप्शन नंबर 3 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3 पहा, याचा आपण कुठला मराठीत अर्थ पाहतोय का नाही, कुठलाही अर्थ न पाहता आपण या ठिकाणी प्रश्न काय करतोय, सॉल्व्ह करत आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा, काय दिलेला आहे प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक्स फॉर गिव्हन सेंटेन्स. काय केलेलं आहे, गिव्हन सेंटेन्स साठी फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारलेलं आहे. इथं जर पाहिलं तर कोण दिलंय, यस्टरडे दिलाय, कोण दिलेला यस्टरडे. बाकी काही डोक्यात ठेवायचं नाही, ज्यावेळेस वाक्यामध्ये यस्टरडे असतं त्यावेळेस लक्षात ठेवायचं की आपल्याला जे व्हर्ब यूज करायचंय ते क्रियापदाचं दुसरं रूप यूज करायचं आहे. किती रूप यूज करायचंय, दुसरं. मी पूर्ण वाक्य सुद्धा वाचत नाही तरी मी उत्तर काढतोय, आपल्याला दुसरं रूप यूज करायचंय. का, कारण यस्टरडे दिलेलं आहे, याच्यामध्ये हॅड हे दुसरं रूप आहे का, नाहीये, कट करा. हॅड स्वा हे तिसरं रूप आहे, कट करा. सीन हे तिसरं रूप आहे, कट करा. स्वा हे दुसरं रूप आहे, म्हणजे याचा अर्थ ऑप्शन नंबर 4 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4 पहा, इंग्लिशची तुम्हाला भीती घालवायची, मराठीमध्ये ट्रान्सलेट न करता आपण काय करतोय, उत्तर काढतोय फक्त ट्रिकच्या माध्यमातून, कन्सेप्टच्या माध्यमातून. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त लोकांनी त्याला कमेंट करा, लाईक करा, तुम्हाला जे वाटते ते करा, पण जास्तीत जास्त तुमच्या काही सजेशन असतील ते सुद्धा सांगत चला. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण घेऊया. पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ऍज ऑप्शन दॅट कंटेन एरर इन स्पेलिंग. कशावरती विचारलेलं आहे, स्पेलिंग वरती प्रश्न विचारलेला आहे. ज्यावेळेस स्पेलिंग वरती प्रश्न विचारलेला असतो त्यावेळेस मी काय करणार, डायरेक्ट स्टेटमेंट न वाचता स्पेलिंग चेक करणार. पहिला आहे नो एरर, आता शेवटी वाचल्याशिवाय आपले नो एरर आहे काही माहितीये का, नाहीये. ओके, कुठलं एरर विचारलंय, कुठलं एरर विचारलेलं आहे,
स्पेलिंग एरर म्हणजे चुकीची स्पेलिंग विचारलेली आहे. कुठली विचारलेली? चुकीची स्पेलिंग. आता पहिला ऑप्शन नो एरर, सगळं वाचल्याशिवाय तर कळू शकत नाही आपल्याला. मग इथं पहा ओपिनियन, ओपिनियनचं स्पेलिंग चुकलेलं आहे. ओ काय असतं लक्ष, OP NIONS ओपिनियन्स NI, इथं आयच्या जागेवरती काय दिलंय? ई दिलेलं आहे आणि हे स्पेलिंग काय चुकीचं वाटतंय, तरी आपण दुसरं चेक करू. ऍक्टिव्हिटीज बरोबर आहे का? येस करेक्ट आहे. स्पेसिफिक हे पण काय बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहेत. मग याच्यातलं ऑप्शन जो चुकीचा आहे तो कुठला ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी स्पेलिंग चुकीची आहे. इथं INE च्या जागेवरती काय पाहिजे होता? आय पाहिजे होता. काय होता? आय. क्लिअर, समजतं सर्वांना? त्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिव्हन सेंटेन्स असं विचारलेलं आहे. आता पहा इथं व्हेनची कन्सेप्ट आहे. व्हेन बरोबर क्रियापदाचं किती रूप घेतो आपण? दुसरं रूप घेतो. आणि एक लक्षात ठेवायचंय, व्हेन आणि लक्षात ठेवायचं त्याचा जोडीदार जो असतो, V2चा जोडीदार जो असतो तो हॅड प्लस V3 असतो. कोण असतो? लक्षात ठेवायचंय, हॅड प्लस V3. बाकी काही डोकं लावायचं नाहीये. ज्या ठिकाणी तुम्हाला V2 दिसल तिथे हॅड प्लस V3 घ्यायचा आहे. हॅड प्लस V3 कुठे चेक करा, इथे हॅड आहे पण टेकिंग V3 नाही, हे V4 आहे, त्यामुळे ऑप्शन कट झाला. हॅड आलाय पण टूक हे क्रियापदात दुसरं रूप आहे, त्यामुळे हाही ऑप्शन कट झाला. हॅड आलाय, क्रियापदाचं टेकन हे किती रूप आहे? तिसरं रूप आहे. हे काय बरोबर आहे? ईचा संबंध नाहीये. ऑप्शन किती आला या ठिकाणी? उत्तर ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 3. काय कन्सेप्ट आहे फक्त लक्षात ठेवायचं, V2 जर एका वाक्यात आलं तर दुसऱ्या वाक्यात हॅड प्लस V3 घ्या, बिंदास पैकी घ्या. हे तुमची कन्सेप्ट आहे. क्लिअर आहे, समजते सर्वांना? त्यानंतर नेक्स्ट आहे, नेक्स्ट काय दिलेलं आहे? चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन मेन्शन वर्ड फ्रॉम द बिलो ऑप्शन्स. ओके, काय दिलं? रॅटल दिले. काय दिले? रॅटल म्हणजे एखादा काय चिडलेला व्यक्ती, इरिटेट झालेला जो व्यक्ती असतील, रॅटल म्हणायचं. काय म्हणायचं? रॅटल. मग या ठिकाणी कॉन्फिडन्स म्हणजे कॉन्फिडन्स असणारा, काम म्हणजे काय? शांत. कंपोज म्हणजे संयमी असणारा व्यक्तिमत्व. आणि त्यानंतर इरिटेट म्हणजे काय? जो काय झाला, इरिटेट झालेला आहे, वैतागलेला आहे, अशा व्यक्तीला इरिटेट म्हणायचे किंवा त्याच व्यक्तीला रॅटल असं सुद्धा काय केलं जातं? म्हटलं जातं. त्याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 इरिटेटेड. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑर्डिनल नंबर दिलेला आहे आणि तुम्हाला इथं दिसतंय, तुम्हाला द दिसतंय, ऍन दिसतंय आणि अ दिसतंय. म्हणजे याचा अर्थ हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न कशावरती विचारलेला आहे? आर्टिकल वरती विचारलेला आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड वगैरे हे जे शब्द आहेत हे ऑर्डिनल नंबर आहेत. आणि लक्षात ठेवायचं, हे जे ऑर्डिनल फर्स्ट आलेलं आहे, ऑर्डिनल नंबरच्या अगोदर आर्टिकल द चा यूज करायचा असतो. ऑर्डिनल नंबरच्या अगोदर आपल्याला कशाचा यूज करायचा असतो? द चा यूज करायचा असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं काय आहे? करेक्ट उत्तर आहे. पहा किती साधं सिंपल आहे. याच्यामध्ये आपण कुठलाही अर्थ न पाहता उत्तर काय करतोय? सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बिलो कोटेड इडियम्स फ्रॉम द बिलो ऑप्शन्स. जे ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला काय करायचं? सिलेक्ट करायचंय. इथं काय दिलेलं आहे? एव्हरी क्लाउड हॅज सिल्वर लाइनिंग असं तुम्हाला विचारलेलं आहे. एव्हरी क्लाउड हॅज सिल्वर लाइनिंग. आता पहा इथं काय करायचंय? इथं तुम्हाला प्रश्न काय केलेला आहे? विचारलेला आहे. आता याच्यामध्ये समजा तुम्हाला समजत नाही, काय करता येत नाही, तुम्हाला समजत नाही. मग आता समजत नाही म्हटल्यानंतर तुम्ही काय करायचे? वरचे शब्द आणि खालचे शब्द जिथं समजत नसेल तर लक्षात ठेवा ट्रिक्स. जर काहीच येत नसेल इंग्लिश तर आपल्याकडे असे खूप सारे ट्रिक्स आहेत. त्या माध्यमातून तुम्ही किमान 12 प्रश्न 13 प्रश्न काय करू शकतात? बरोबर करू शकतात. ओके, आता हे वरचे जे शब्द दिसत आहेत ते कुठं दिसत आहेत? चेक करायचं. एव्हरी कुठं दिसतंय तुम्हाला? या ठिकाणी इथं दिसतंय. ओके, कुठं दिसतंय? इथं. मग आता याच्यामध्ये बघा, याचा अर्थ जो आहे एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग, याचं जे उत्तर आहे एव्हरी सॅड ऑर अनप्लेझंट सिच्युएशन हॅज अ पॉझिटिव्ह साइड टू डू. म्हणजे काय? प्रत्येक दुःखी गोष्टीला कुठली तरी एक पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह गोष्टीला कुठली तरी एक दुसरी काय असते? पॉझिटिव्ह गोष्ट असते. ऑप्शन नंबर किती आला या ठिकाणी? 3 आला. नाही काय कळालं किंवा तुम्हाला कुठली इडियम फ्रेजेस वगैरे कळत नसतील तर वरचे ऑप्शन जे आहेत त्यानुसार तुम्ही खाली काय करायचे? त्या ठिकाणी चेक करायचं आहे. तुम्हाला बऱ्यापैकी उत्तर काय होतंय? मिळून जातं. ही ट्रिक्स आहे, लक्षात ठेवायचंय. त्यानंतर इथं आहे कट कॉर्नर. काय दिलेलं इथं? कटिंग कॉर्नर. काय दिलं? लक्षात ठेवा. कट कॉर्नर म्हणजे काय? लक्षात ठेवायचंय. या ठिकाणी टू डू समथिंग क्विकली बाय डुईंग इट अँड लेस थ्रू वे दॅन यू शुड. ओके, लक्षात ठेवायचं काय? कट कॉर्नर. याचा ऑप्शन नंबर किती? 2 नंबरचा आहे. किती नंबर आहे? 2 नंबर. याच्यामध्ये ही ट्रिक्स लक्षात ठेवा. जो ऑप्शन तुम्हाला मोठा वाटतोय तो तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता? सिलेक्ट करू शकतात, जर येत नसेल तर. ओके, जर येत नसेल तर तुम्ही काय करू शकतात? जे ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत ह्या ऑप्शन्स मधला जो मोठा ऑप्शन सुद्धा काय करू शकतात? ऑप्शन सिलेक्ट करू शकतात. ओके, चलो नेक्स्ट आहे या ठिकाणी पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन अन ऑप्शन दॅट कंटेन अन एरर. कशावरती प्रश्न विचारलेला आहे? एरर वरती. कुठली एरर आहे? तर स्पेलिंग एरर आहे. कुठली एरर आहे? स्पेलिंग एरर आहे. मग आता स्पेलिंग एरर मध्ये बघा, पहिला दिलंय परसिविंग दिलेलं आहे. परसिविंगचं स्पेलिंग बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. नो एरर कधी येईल? ज्या स्पेलिंग वाचलं तरच कळणार आपल्याला. इफेक्टिव्हचं स्पेलिंग इथं चुकलेलं दिसतंय. इफेक्टिव्हचं स्पेलिंग आयने नाही सुरू होतं. काय कशाने सुरू होतं? इफेक्टिव्ह. ई ने सुरू होतं. EFFE CTIV इफेक्टिव्ह. EFFE
CTIV इफेक्टिव्ह. इफेक्टिव्ह हे स्पेलिंग चुकलेलं आहे. तो ऑप्शन नंबर 3 हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 3 हे काय असणार आहे, करेक्ट उत्तर असणार आहे. समजते सर्वांना, व्यवस्थित समजतंय? समजत असेल, आवडत असेल, लाईक करायचंय, शेअर करायचा हा व्हिडिओ. ज्या विद्यार्थ्यांना वनरक्षकची भीती, इंग्लिशची भीती वाटते आणि लक्षात ठेवायचं वनरक्षक मध्ये तुम्हाला कट ऑफ मध्ये बसवणारा जो विषय आहे तो आहे इंग्लिश. तुम्ही इन किंवा आउट हे ठरवणारा जो विषय आहे तो आहे इंग्लिश, लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट आहे चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द गिव्हन वर्ड फ्रॉम अमंग द 4 गिव्हन चॉईसेस. कन्स्ट्रक्ट द सेंटेन्स, कन्स्ट्रक्ट करायला लावलेलं आहे. आता मला सांगा, इथं ऑफ नी स्टार्ट झालाय, इथं चिल्ड्रन, इथं केअर आहे, इथं काय इट आहे, इथं काय द राईट्स. ओके, आता आपण काय करणार आहे लक्षात ठेवायचं. आपण कधी पण आपल्याला माहिती आहे वाक्याची सुरुवात काय होत असते, सब्जेक्ट असते. सब्जेक्ट नंतर कोण असतो, व्हर्ब असतो. सब्जेक्ट नंतर कोण असतो, व्हर्ब असतो. ओके, सब्जेक्ट नंतर व्हर्ब म्हणल्यानंतर वाक्याची सुरुवात आपल्याला कशाने करावं लागेल, याच्यामध्ये सब्जेक्ट असणार तुमचा कुठला, इट आहे. कुठला आहे, इट. म्हणजे वाक्याची सुरुवात काही झालं तर आपल्याला कशाने करावं लागेल, डी ने करावी लागेल. म्हणजे डी वाला पर्याय या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. डी याच्यामध्ये आहे का, नाही, कट. डी याच्यामध्ये आहे का, येस आहे. डी याच्यामध्ये आहे का, नाही, कट. डी याच्यामध्ये आहे का, नाही, कट. म्हणजे उत्तर भेटलं किती, ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 हे काय आपलं करेक्ट उत्तर आहे. ओके, पहा आतापर्यंत आपण पॅराजंबलचे सर्व जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न फक्त ट्रिकच्या माध्यमातून सोल्व्ह केलेले आहेत. त्याला कुठलाही आपण अर्थ लावलेला नाहीये. समजतंय सर्वांना? ठीक आहे. तर हे होतं तिसऱ्या दिवसाची शिफ्ट नंबर 2 चा क्वेश्चन पेपर होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचंय. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. आणि ज्या लोकांना खरंच इंग्लिशची भीती वाटते त्या लोकांनी खास करून हा व्हिडिओ पाहायचा आहे. त्यांच्या मनातली हळूहळू इंग्लिशची जी भीती आहे ते काय व्हायला लागणार आहे, कमी व्हायला लागणार आहे. कारण आपण इंग्लिश जे शिकवतोय तर सर्वसामान्य विद्यार्थ्याला कन्सिडर करून मी इंग्लिश शिकवण्याचा प्रयत्न करतोय. सर्वसामान्य म्हणजे ज्याला काहीही कळत नाही इंग्लिशचा अशा विद्यार्थ्याला सुद्धा उत्तर आले पाहिजेत अशा प्रकारचं इंग्लिश आपलं शिकवण्याचा हा प्रयत्न आहे. ओके, ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या ठिकाणी आपण थांबू. उद्या भेटूया ठीक संध्याकाळी 6 वाजता पुन्हा एकदा पुढचं नवीन शिफ्ट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.